नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात संध्याकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. काही नगरसेवक मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याच्या चर्चांवर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही कोणाला भेटलं तरी महानगरपालिकेत बहुमत आमच्याच जवळ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचाच महापौर बसेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. अकोल्यात भाजपतर्फे महापौर पदाकरता शारदा खेडकर तर उपमहापौर पदाकरता अमोल गोगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. आज या दोन्ही उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केलाय. नाशिकच्या मनमाडमध्ये प्रजासत्ताक दिनी आयोजित विवाह सोहळ्यात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करून संविधानाचा जागर करण्यात आलाय. विशेष म्हणजे उपस्थित वऱ्हाडी मंडळींनीही संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलंय. बुलढाणा येथील जागतिक वारसा असलेल्या लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक पातळीवर संशोधन सुरू केलंय. IIT मुंबईच्या सहकार्यानं हे संशोधन करण्यात येत आहे. या संशोधनात सरोवराची पर्यावरणीय स्थिती, पाण्याची गुणवत्ता आणि जैवविविधतेचा अभ्यास केला जातोय. बीडमध्ये सचिन जाधवर यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पत्नी मयुरी जाधवर यांनी दिलेल्या फिर्यादीवर आता विश्वनाथ हुले यांनी स्पष्टीकरण दिले. आम्ही कधीही बेकायदेशीर काम केलं नाहीये. GST अधिकाऱ्याशी आमचा कधीही संबंध नाहीये. आम्ही ओळखतही नाही असंही ते म्हणाले. वर्ध्यात भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळेंनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. अंगावर पेट्रोल टाकल्यामुळे पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलंय. जिल्हा परिषद आवारात अंगावर पेट्रोल टाकल्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यात 80 वर्षाच्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही बाब लक्षात येताच उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीनं हस्तक्षेप करत त्यांना थांबवलंय. स्वातंत्र्य सैनिकांच्या मृत्यूनंतर शासनाकडून मिळणारे लाभ अद्याप न मिळाल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय. अमरावतीमध्ये पोलीस अंमलदार प्रवीण आखरे यांनी 11 फूट पाण्याखाली 1 मिनिट 22 सेकंद श्वास रोखून तिरंगा फडकवलाय. हा थरारक आणि प्रेरणादायी उपक्रम पोलीस जलतरण केंद्रात पार पडलाय. यावेळी आखरे यांनी तिरंगा अभिमानानं धरत हर घर तिरंगा या संकल्पनेला जलतरण केंद्राच्या पाण्यातून उजाळा दिलाय. भंडाऱ्यात पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तीव्र झाले. संतापलेल्या प्रकल्पग्रस्तांनी थेट मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर धाव घेत रस्ता रोको केलाय. त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यानंतर बळाचा वापर केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी माफी मागितली आहे. जळगावच्या पाचोऱ्यात राष्ट्रपुरुषांच्या जयंतीच्या नावाखाली हॉटेल व्यावसायिकांकडे खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानं हॉटेलमध्ये तोडफोड करत परमिट रूमच्या मॅनेजरला बेदम मारहाण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हाणामारी आणि तोडफोडीची ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.